नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 8 मे 2026. मी जात आहे मुखेडकडं. मुखेडून इकडे धर्माबाद कडे जाणार आहे. या ठिकाणून या भागात असल्यामुळे या शेतकऱ्याला एक अंदाज देणार आहे. हे मुखेड हे जवळपास नांदेड जिल्ह्यामध्ये. आज आहे 8 मे 2026. तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आणखीन 8, 9 आणि 10 आणखीन 3 दिवसात राज्यामध्ये वातावरणात थोडा बदल राहणार आहे. बदलीचं वातावरण राहणार आहे आणि तुरळक भागात दुपारनंतर 4च्या नंतर पावसाच्या परिस्थिती निर्माण होणार आहे. सगळीकडे पडणार नाही. हे अवकाळी पाऊस आहे, मान्सून पूर्व पाऊस आहे, म्हणून हे विखुरलेल्या स्वरूपात आहे. म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात यायचा. मग हे त्याच्यामध्ये नांदेड जिल्हा झालं, विदर्भामध्ये काय विदर्भ, पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, 5-11 जिल्ह्यामध्ये वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, अमरावती, अकोला, बुलढाणा याच्यामध्ये जिल्ह्यामधून 2-4 ठिकाणी 10-20 ठिकाणी असा अवकाळी पाऊस पडणार आहे. सर्वदूर पडणार नाही, म्हणून हा अंदाज त्या विदर्भातल्या शेतकऱ्यांना लक्षात यायचा. त्याच्यानंतर मराठवाड्यामध्ये नांदेड जिल्हा झालं, लातूर जिल्हा झालं, बीड जिल्हा झालं, परभणी जिल्हा झालं, जालना जिल्हा झालं, संभाजीनगर झालं, धाराशिव या भागात देखील जिल्ह्यात क्वचित मध्ये 10-15 ठिकाणी हे अवकाळी या 2 दिवसामध्ये पाऊस पडणार आहे, म्हणून हे लक्षात यायचं. पश्चिम महाराष्ट्रात देखील हीच परिस्थिती राहणार आहे आणि उत्तर महाराष्ट्रात देखील तुरळक भागातच विखुरलेल्या स्वरूपाचा हे पाऊस असणार आहे. पण राज्यातल्या हळद लागवड करण्यासाठी आणि ऊस ज्यांचा वाळत आहे त्या ऊसासाठी एक आनंदाची बातमी. कारण की राज्यामध्ये 15 मे ते 20 मेच्या दरम्यान राज्यात चांगला पावसाळ्यासारखा पाऊस येणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. म्हणजे पाऊस कसा पडणार आहे, एक कमी दाबाचा पट्टा आहे, त्याचं चक्रीवादळात रूपांतर होईल आणि ते चक्रीवादळ काय होईल, कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या दोन्ही मधातून जाईल. त्याच्यामुळे काय होईल, महाराष्ट्रामध्ये खूप पावसाळ्यासारखा काही ठिकाणी पाणी साचल, काही ठिकाणी वड्याला देखील पाणी येईल, असा पाऊस काय होणार आहे जवळपास 14 मे ते 21 मेच्या दरम्यान येणार आहे, म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. मग सांगायचं झालं तर नाही, हे पाऊस पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ आणि त्या नेमकं पूर्व आणि पश्चिम विदर्भामध्ये शेतकऱ्याची हळदी शिजवायले, तर त्यांना सुद्धा सांगू इच्छितो की तुम्ही काय करा, जवळपास 14 मे पर्यंत तुम्ही तुमच्या हळदी काढून झाकून ठेवा. कारण की 15 ते 20च्या दरम्यान चांगला पावसाळ्यासारखा पाऊस विदर्भात पडणार आहे, म्हणून हे लक्षात यायचं. मराठवाड्यामध्ये देखील नांदेड जिल्हा, परभणी जिल्हा, हिंगोली जिल्हा, हिंगोली, जालना जिल्हा, संभाजीनगर, बीड, धाराशिव ह्या भागात देखील चांगला पावसाळ्यासारखा पाऊस पडणार आहे आणि ऊस शेतकऱ्यासाठी हे जीवदान ठरणार आहे, म्हणून हा अंदाज त्या ऊस शेतकऱ्यांनी लक्षात यायचा. पश्चिम महाराष्ट्रात देखील हे पाऊस खूप पडणार आहे. सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पुणे जिल्ह्याला देखील दिलासा भेटणार आहे. मुंबईला देखील पाऊस पडणार आहे. उत्तर महाराष्ट्राकडे देखील नाशिक जिल्हा, धुळे जिल्हा, नंदुरबार जिल्हा त्या भागात देखील खूप पाऊस पडणार आहे, म्हणून हे अंदाज लक्षात यायचा.